ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात आणि विठुरायाच्या नामाच्या गजरात सध्या अवघ्या पंढरपूरची वाट भक्तिरसात न्हावून निघालीये. आळंदी आणि देहूवरून निघालेल्या माऊलींच्या पायी पालखी सोहळ्यात लक्षावधी भाविक तल्लीन झालेत. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता चालणाऱ्या या वारकऱ्यांच्या दिंडीत एक अत्यंत लोभस आणि निस्वार्थी सेवाधर्म पाहायला मिळतो, जो वारीच्या वैभवात आणखीन भर घालतो. घरदार गावकूस सोडून 15 ते 20 दिवस चालणाऱ्या या कडक वारीच्या प्रवासात वारकऱ्यांची रूप सजावट आणि आरोग्याची काळजी घेण्याचं मोठं व्रत काही नाभिक भाविक निष्ठेने पाळतायत. रस्त्याच्या कडेला जमिनीवर पाल टाकून हे नाभिक बांधव वारकऱ्यांचे केस कापणे आणि दाढी करण्याची सेवा बजावतात. या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या नाभिक बांधवांचा यात व्यावसायिक उद्देश नसतो. ते वारकऱ्यांकडून कधीही पैशांची कोणतीही सक्ती किंवा दर आकारत नाहीत. वारकऱ्यांनी प्रेमाने आणि स्वेच्छेने जे काही दिले ते घेऊन ते विठूचीच पावती मानतात. काहीच दिलं नाही तरी हीच पंढरीची सेवा असं मानून ते आनंदाने पुढच्या प्रवासाला लागतात. जरी पैशांचा कोणताही आग्रह नसला तरीही अथांग जनसागराच्या या प्रवासात येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या पाहता एक नाभिक भाविक दिवसभरात सहज 400 ते 500 रुपयांची कमाई करून जातो. भक्ती आणि व्यवसायाचा हा अनोखा संगम या वारीला अधिक समृद्ध बनवतो. पायी चालणाऱ्या या वारकऱ्यांच्या घामात आणि त्यांच्या सेवेसाठी झटणाऱ्या या नाभिक बांधवांच्या कात्रीच्या प्रत्येक आवाजात अवघा विठ्ठल भरून राहिलाय आणि हीच खरी पंढरपूरच्या वारीची अलौकिक अनुभूती आहे. देवाच्या यानं आम्ही धान्यामुळे नाही येत, पण वारी होती आणि वारकऱ्याची थोडीफार सेवा होती. आम्ही काही जास्त पैसे घेत नाहीत, जेवढे देते तेवढे घेतो. आम्ही काही वारकऱ्याला असं बळजबरीने एवढे द्या म्हणून म्हणत बी नाही. होय म्हणतो का? नाही 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 खरं खरं बोला. नाही नाही काय द्यायचे द्या म्हणजे हा काय म्हणलो? तुमच्या मनानं काय द्यायचे द्या बा. म्हणजे चालू केलं बस. हा आम्ही असं ठेपा बघून दिंडीचा जिथं ठेपा असन, विसावा असन, तिथं वेळ भेटला की बसतो. वारकरी मध्ये चालवा दे आमची दाढी करून एवढी आम्हाला मग आता बसावंच लागतं. आता हमेशा वारकरी परिचयातले असते त्याच्यामुळे बसावंच लागतंय. आम्ही विठ्ठल माऊली म्हणूनच त्याची सेवा करतो. आम्ही काय घर संसारासाठी काही करीत नाही. आम्हाला बी खर्चा पाणी निघतो आणि त्याची सेवा होती.